नमस्कार. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. 2024 इंग्रजी नूतन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहे. तर हे नवीन वर्ष मिथुन राशीला कसे जाणार ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मिथुन ही राशीचक्रातील तिसरी राशी आहे. या वर्षी मिथुन राशीच्या लोकांना भरघोस यश मिळेल. शनी तुमच्या राशीचे स्वामी असल्याने ते तुमचे भाग्य मजबूत करतील. त्यामुळे तुमच्या रखडलेल्या योजना पुन्हा मार्गी लागतील. नोकरदार लोकांसाठी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2024ची सुरुवात चांगली जाईल. जे नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी मिळू शकते. या वर्षात अनावश्यक खर्च टाळणे योग्य आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या यावर्षी वाढू शकतात. तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. छाती किंवा पोटाशी संबंधित काही समस्या राहू शकतात. अशात तुम्ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. स्पर्धा परीक्षाची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना कठीण परिश्रम करणे आवश्यक असेल. तुम्ही कष्ट घेतले तरच तुम्हाला यश प्राप्त होईल. तुम्हाला धन संबंधित अधिक चिंतित व्हावे लागणार नाही, कारण तुमच्याजवळ लागोपाठ धन येत राहील आणि तुम्हाला आपल्या वित्तला सांभाळण्याचा प्रयत्न यासाठी करावा लागेल, कारण अधूनमधून तुमचे खर्च अचानक वाढतील. तर ते खर्च कुठल्या आवश्यक गोष्टीवर न होता विनाकारण होऊ शकतो. जसे जसे वर्ष पुढे जाईल तुमच्या खर्चात तेजी येईल. तथापि शनी महाराज तुम्हाला धन प्रदान करत राहतील. तरीही तुम्ही लक्ष दिले पाहिजे. तुमच्या मातापिताला स्वास्थ्य समस्या ही घेरू शकतात, म्हणून तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. मिथुन राशीची आर्थिक स्थिती 2024मध्ये सामान्यपेक्षा अधिक चांगली राहील. काम आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष उत्तम राहील. नवीन काम जर सुरू करण्याचा विचार करत असाल तर 1 मेच्या पूर्वी करावे. मार्चच्या शेवटपासून एप्रिलच्या शेवटपर्यंत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तर 2024 हे वर्ष आपल्या आयुष्यात नवीन प्रकाश निर्माण करणारं वर्ष ठरणार आहे. जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबरचा काळ खूप अनुकूल राहील. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.